नमस्कार, सेहर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीर मसाला बनवूयात। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा इथे मी 250 ग्रॅम फ्रेश पनीर घेतले आहे। आता आपण ह्या पनीरचे क्यूब मध्ये पीसेस करून घेऊयात। त्यानंतर मी इथे एक पॅन मध्ये 2 चमचे तेल आणि बटर घालून हे सर्व पनीरचे पीसेस हलक्या हाताने आपण आता फ्राय करून घेऊया। चिमूटभर मीठ आणि चिमूटभर लाल तिखट म्हणजे मिरची पूड घालूया आणि 2 मिनिटे हे पनीर आपण फ्राय करून घेऊया। पनीर फ्राय झाल्यानंतर ते आपण एका बाउल मध्ये आता काढून घेऊया। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे बारीक केलेले टोमॅटो, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडे आले, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि आता या सर्वांची आपण छान अशी मिक्सर मधून पेस्ट तयार करून घेऊया। त्यानंतर एका पॅन मध्ये आपण थोडेसे तेल आणि बटर घालून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 2 लहान इलायची, 1 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 चक्री फूल, 1 मोठी इलायची, 4 लवंग, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक केलेला कांदा आणि जे आपण टोमॅटो, लसूण आणि सर्व मसाले घालून जी पेस्ट तयार केली होती ती आता यामध्ये आपण घालूया। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे काजूची पेस्ट घालूयात। त्यानंतर जे आपण पनीर फ्राय केले होते ते यामध्ये घालून घेऊयात। आता थोडेसे पाणी घालून 10 मिनिटे छान असे हे सर्व मिश्रण शिजू देऊया। बघा, आपला पनीर मसाला किती छान दिसत आहे आणि वास पण फार छान येत आहे। अशा प्रकारे हॉटेल स्टाईल आपला पनीर मसाला बनवून तयार झाला। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।